नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पुढचे पाऊल पुढे टाका यामधील माणूस आणि संधी एपिसोड 1 आपण बघितलेला आहे। ज्यांनी बघितला नसेल तर तो बघा। आज आपल्याला एपिसोड 2 बघायचा आहे। पुढचे पाऊल पुढे टाका, माणूस व संधी कंटिन्यू चालू आहे। केकचा क्षण। एका सरदाराच्या घरी मोठ्या मेजवानीची तयारी चालू होती। मुख्य टेबलावर ठेवण्यासाठी एक नक्षीदार केक बनवणे चालू होते, पण इतक्यात एका मदतीसाने ती सर्व रचना खाली पाडून बिघडवली। मुख्य आचार्य भयंकर भडकला। इतक्यात तेथे एक तरुण मुलगा आला व तो म्हणाला, तुम्ही मला संधी द्याल तर मी सर्व काही व्यवस्थित करून दाखवतो। मुख्य आचार्याने विचारले, तू आहेस तरी कोण? तो म्हणाला, माझे नाव अँटोनिओ कॅनोवा, मी मूर्तिकार पिसोनचा नातू आहे। मुख्य आचार्याने त्याला संधी द्यायचे ठेवले। तो फार वैतागला होता। त्या अँटोनिओने थोडे लोणी मागून घेतले आणि त्या केक मधून वेळ न दवडता एक सिंहाची आकृती तयार केली। मेजवानीला सुरुवात झाली। शहरातील मोठे मोठे लोक मेजवानीला आले होते। तेथे कलाकृतीचे परीक्षण करणारे लोक आले होते। टेबलावरचा केकचा सिंह पाहून सर्व पाहुणे खुश झाले। त्याच्यामध्ये अतिशय कुशल व प्रतिभाशाली कलाकारांचे काम होते। ही मेजवानी सरदार फ्लोरिनोने दिली होती। सर्व पाहुण्यांनी विचारले की ही उत्तम कलाकृती कोणी केली? फालेरियोला ते काम कोणी केले हे माहीत नव्हते। त्याने मुख्य आचार्याला बोलवले। त्याने अँटोनिओला पाहुण्यासमोर बोलवले। पाहुण्यांना जेव्हा समजले की हा केकचा सिंह अँटोनिओने बनवला आहे आणि तो दगड घडवण्याचे काम करतो, तेव्हा मुख्य श्रीमंत पाहुण्याने अँटोनिओचा पुढील सर्व शिक्षणाचा खर्च करण्याचे मान्य केले। अँटोनिओने ही संधी पकडली आणि पुढील काळात अँटोनिओ कॅनोवाचा श्रेष्ठ शिल्पकार म्हणून प्रसिद्धीस आला। मेजवानीची ही घटना इटलीमधील व्हेनिस शहरात घडली होती। दुबळे माणसे संधी मिळायची वाट बघत बसतात आणि बळकट मनाची माणसे अँटोनिओ प्रमाणे स्वतःची संधी स्वतःच निर्माण करतात। प्रत्येक काम ही एक संधी असते। E.H. चेपिन म्हणतात, अनेक लोक महान संधी मिळेल म्हणून वाट बघत बसतात, पण श्रेष्ठ पुरुष समोर आलेल्या लहानशा कामातूनही मोठी संधी उत्पन्न करतात। अर्थात तुमच्या जोगी संधी तशी दुर्मिळ असेल, पण तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीतून लहानशा संधीतून उज्ज्वल यश मिळवू शकता। भित्री आणि दुर्बळ माणसे आपल्या संधी मिळत नाही अशी तक्रार करतात। खरंच म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली संधी येतच असतात। शाळा कॉलेजील प्रत्येक धडा ही एक संधीच असते। शाळेतील प्रत्येक परीक्षा ही सुद्धा एकच संधी असते। रोजचे वर्तमानपत्र वाचन ही सुद्धा एकच संधी होऊ शकते। तुम्ही दुकानदार असाल तर तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक ही सुद्धा एकच संधी असते। प्रवचन करायला प्रत्येक प्रवचन ही एक संधी असते। व्यवसायातील प्रत्येक व्यवहार ही तुमची एक संधी असते। तुमच्यावर सोपवलेले प्रत्येक काम ही सुद्धा एकच संधी असते। तुम्ही जर आपल्या हातातले काम भराभर संपवाल तर तुमच्याकडे संधी भराभर चालत येईल। अमेरिकेतील फ्रेंड डगलस नावाचा एक गुलाम होता। स्वतःच्या देहावरही त्याची मालकी नव्हती, पण त्यातूनही हा फ्रेंड डगलस झगडून पुढे आला आणि वक्ता झाला, संपादक झाला व राजकारणी झाला। फ्रेंड डगलस इतके तर तुम्ही कमनशिबी नाही ना? मधमाशीची वृत्ती हवी हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे। आळशी माणसेच आपल्याला वेळ नसल्याची तक्रार करतात, संधी मिळत नाही म्हणून कुरकुर करतात, पण जो कर्तव्य दक्ष आहे तो सतत कामात राहतो। तक्रार करत बसायला त्याला वेळ नसतो। अनेक नवयुवक इतरांना जन्मात करता येणार नाही अशी कामे थोड्या वेळात करून टाकतात। या कर्तव्यदक्ष माणसाची वृत्ती मधमाशासारखी असते। प्रत्येक लहान मोठ्या फुलातून त्या मध गोळा करतात। धडपडाना तरुण दिवसभरात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकडून ज्ञानाचा एक कण तरी मिळवतो, त्यातून तो आपले व्यक्तिमत्व फुलवतो। एक कार्डिनल पदावरचा धर्मगुरू म्हणतो की प्रत्येक माणसाला आयुष्यात एखादी तरी संधी मिळतेच, फक्त संधी येईल तेव्हा गाफील राहता कामा नये। आलेल्या संधीचे जर त्याने स्वागत केले नाही तर ती संधी आपल्या पावली माघारी जाते। संधीचे जर माणूस उत्साहाने व आनंदाने स्वागत करेल तर त्याला यशो मार्ग ताबडतोब सापडतो। कॉर्नेलियस व्हॅटरबिल याला आपली संधी आग बोटीच्या निर्माण कार्यात दिसली। त्याने बाष्पशक्तीवर चालणारी बोट निर्माण करण्यासाठी आपल्या भरभराटीला आलेला व्यवसाय सोडला आणि बाष्पशक्तीवर चालणारे पहिले जहाज तयार केले। खरं म्हणजे बाष्पशक्तीवर चालणाऱ्या बोटीचे हक्क लिव्हिंगस्टन आणि फुलटन यांना दिले होते, पण व्हॅटरबिल्टने
या अशा एकाधिकार हक्काविरुद्ध झगडा केला आणि तो जिंकला। त्या काळी अमेरिकेतून टपाल पाठवण्यासाठी अमेरिकन सरकार जहाज मालकांना मोठी रक्कम देत असे, पण व्हॅटरबिल्टने सर्व टपाल आपल्या बोटीतून युरोपला फुकट नेऊ म्हणून सांगितले। अमेरिकन शासनाने त्याला मान्यता दिली। त्याच्या बोटी झाल्याने त्याच्याकडे प्रवासी व मालवाहतूक खूप वाढली आणि व्हॅटरबिल्टने यानंतर रेल्वे बांधणीचे लक्ष घातले। त्यातही त्याला अमापेश लाभले। व्यापारी आर्मरचे धाडस या संदर्भात बघूया। फिलिप आर्मर यांच्या उत्कर्षाची यशाची कथा अशीच रोमहर्षक आहे। त्यावेळी अमेरिकेच्या मध्यावरील प्रेरित प्रदेश व वाळवंट उजाड व ओसाड होते। हा प्रेरित प्रदेश आणि वाळवंट ओलांडून जाण्याची एक मोहीम निघाली होती। त्या मोहिमेत गाढवे आणि खेचरे वाहने ओढीत असत। त्या मोहिमेत फिलिप्स आर्मर सामील झाला। त्याने ओळखले की प्रेरित प्रदेशात प्रचंड पीक येईल, ते ठेवायला गोदामे हवी म्हणून 6 वर्षात मिलवाईशीर गोदाम बांधायला व्यवसाय सुरू केला। पुढच्या 9 वर्षात त्याने धान्य कोठरे निर्मितीत व्यवसाय $5 लाख मिळवले, पण लवकरच याहीपेक्षा मोठी संधी त्याला लाभली। त्याने आपल्या भागीदाराबरोबर डुकरांचे मांस विकण्याचा नवा धंदा सुरू केला। तो न्यूयॉर्कला गेला आणि त्याने तेथील लोकांना 1 बॅरल डुकराचे मांस $12 द्यायला कबूल केले। हा आता खड्ड्यात जाणार म्हणून न्यूयॉर्क व्यापारी त्याला हसले, पण प्रचंड उत्पादन करून आर्मरने या व्यवसायात $20 लाख मिळवले। रॉकफेलरची संधी या संदर्भात आपण मुद्दा बघूया। जॉन डी रॉकफेलर याला पेट्रोलियम उत्पादनात आपली संधी दिसली। पेट्रोलियम आणि रॉकेल यांची लोकांना फार जरूर आहे हे त्याने ओळखले। रॉकफेलरने शॅम्युएल अँडर्सच्या बरोबर भागीदारी केली। अँडर्स आणि रॉकफेलर हे दोघे एका कारखान्यात बरोबर काम करत होते। त्याच्या भागीदाराने क्रूड ऑइल शुद्ध करण्याची एक पद्धत शोधून काढली। 1870 साली त्यांनी उच्च दर्जाचे रॉकेल तयार केले। लवकरच त्यांची भरभराट होऊ लागली। या दोघांनी फ्लेजर तिचा भागीदारी केला, परंतु अँडर्सने या भागीदारीचे पटेना रॉकेल अँडर्सला विचारले की व्यवसायात तुझा हिस्सा सोडून देण्यासाठी तू किती रक्कम घेशील। अँडर्सने निष्काळजीपणे एका कागदावर लिहून दिले, कंपनीतील माझा हिस्सा मी $10 लाख विकेन। रॉकफेलरने अँडर्सला 24 तासात $10 लाख दिले। त्यावेळी रॉकफेलर म्हणला 1 कोटीचा माल 10 लाखात पडला आहे। तेल शुद्ध करण्याचा हा व्यवसाय पुढच्या 20 वर्षात प्रचंड वाढला। लवकरच या कंपनीचे नाव स्टँडर्ड ऑइल कंपनी पडले आणि कंपनीची मालमत्ता $9 कोटी झाली। रॉकफेलरचे सुरुवातीचे भांडवल $1,000 होते। या पुढच्या काळात तर स्टँडर्ड कंपनीची मालमत्ता अभूतपूर्व वाढ झाली। योग्य संधी साधल्यामुळे कसा फायदा होतो याची ही उदाहरणे आहेत, पण ही उदाहरणे केवळ द्रव्य जमवण्याची आहेत। मानवी प्रयत्नाचा शेवट द्रव्यात होत नाही। माणसाचे जीवन जास्त सुखी करणे, सर्वांचा उदय घडवणे हे माणसाचे ध्येय असले पाहिजे। तुरुंगात सापडली संधी या संदर्भात आपण मुद्दा बघूया। एलिझाबेथ फ्राय नावाची महिला ही क्वेकर पंथाची होती। धार्मिक मतासाठी तिला तुरुंगवास भोगावा लागत होता। तिला आपली संधी या तुरुंगवासात सापडली। ध्येय दिसू लागले। त्या काळी इंग्लंडमधील तुरुंगाची स्थिती फार वाईट होती। एका कोठडीत 300 स्त्रिया ठेवतात। त्यांना पुरेशी वस्त्रे नसत, झोपायला बिछाना नसे। रात्री त्या गवताच्या पेंटावर झोपत त्या स्त्री कैद्यात राहताना एलिझाबेथ फ्रायने त्यांच्या शिक्षणाचा कार्य हाती घेतले। तिने तेथे स्त्रियांना ज्ञानदीप लावायचे काम हाती घेतले। त्या कम्युनिस्ट स्त्रियांना एलिझाबेथ फ्रायने पोटाशी धरले, त्यांना साक्ष करण्याचे व्रत तिने घेतले। गुन्हेगार स्त्रियाही शिकू शकतात, माणसात येऊ शकतात हे तिने दाखवून दिले। तुरुंगातील स्त्रियांना शिक्षण देण्याची योजना आता जगभर मान्य झाली। संधीची वाट पाहत आहे या संदर्भात आपल्याला मुद्दा बघायचा आहे। संधीची वाट पाहत आहे। इंग्लंडमध्ये एक मुलगा रस्त्याने पळत होता। वेगाने येणाऱ्या एका मोटारीचा धक्का त्या मुलाला लागला। त्याची एक शिर तुटली व त्यातून रक्ताची धार वाहू लागली। ती काही केल्याने थांबेना। तिथून एक ऑस्ट्रेल नावाचा मुलगा जात होता। त्याला एक कल्पना सुचली। त्या शिरच्या हृदयाकडे जाणाऱ्या भागावर त्याने एक हात रुमाल घट्ट बांधला, त्यामुळे त्या मुलाचा प्राण वाचला। त्यावेळी ऑस्ट्रेलला आपली जीवन हेतू सापडला। त्याने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि तो त्या काळात प्रख्यात सर्जन बनला। सर्जन होण्यासाठी दीर्घकाळ अभ्यास करावा लागतो व थांबावे लागते, मग तो शस्त्रक्रिया करू शकतो। अर्नॉल्ड असाच एक वैद्यकीय शास्त्राचा विद्यार्थी होता। एकदा मुख्य सर्जन हजर नव्हता व तातडीने शस्त्रक्रिया करणे जरूर होते। अर्नॉल्ड
तेथे हजर होता. त्याने शस्त्र करण्याचे काम ठरवले कारण एका जीवाचा प्रश्न होता. त्याने हे त्याचे काम नव्हते तरी त्याने धोका पत्करला. त्याची ही पहिली शस्त्रक्रिया होती तरी ती त्याने धाडसाने पार पाडली आणि तो यशस्वी झाला. अँड्रोले आणीबाणीच्या प्रसंगी आपली संधी दिसली. एकदा आर्थरनं लॉंगफेलो आणि फील्ड येथे 3 मित्र भोजनाला एकत्र आले होते. फील्ड म्हणाला, आर्थरनाला एका प्राचीन दंतकथेच्या आधारे एक कथा लिहायची मी सांगत आहे. ती दंतकथा अशी आहे. लोकांच्या पळफळीत एक तरुणीची व तिच्या प्रियकराची चुकामुक होते. ती तरुणी खूप काळापर्यंत आपल्या प्रियकराला शोधत असते. शेवटी मरणाच्या दाराशी असलेल्या प्रियकराला तिला हॉस्पिटलमध्ये सापडतो. पण आर्थरनाला या कथेचे नाटकच दिसत नाही. लॉंगफेलोने त्याला विचारले की या दंतकथेवर मी एक कथा लिहू का? त्यांनी ही गोष्ट मान्य केली. लॉंगफेलोने ही संधी पकडून जी कविता केली ती इरेलियन या नावाने प्रसिद्ध झाली. ती कविता आता इंग्रजी भाषेत अलंकार ठरली आहे. तुम्ही या जगात जरा डोळे उघडून ठेवून वारंवार कानही उघडे ठेवा. या जगात अनेक संधी वाट पाहतात पडलेल्या तुम्हाला आढळून येतील. जेव्हा हात कामासाठी तत्पर आहेत त्या हातांना या जगात कामाची कमतरता कधी पडत नाही. आता पुढील भाग आपण शास्त्रज्ञ व संशोधक यांची संधी या ठिकाणाहून चालू होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक भाग आपण या ठिकाणी बघायचा आहे. एक एपिसोड आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. याच्यामुळे तुम्हाला स्फूर्ती मिळेल. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.